राज्यातील जनतेला सत्तेत जाण्यामागची आपली भूमिका कळावी म्हणून पत्र प्रपंच केलाय। त्यांचं हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेअरही केलंय। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत जाणं पसंत केलं। त्यांच्या या भूमिकेवरून त्यांच्यावर अनेकांनी प्रश्नांची फैरी झाडली होती। त्यावेळी त्यांनी आपण कोणाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचं सांगितलं होतं। मात्र आता त्यांनी त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली। अजित पवारांनी ट्विट करत जनतेला पत्रात काय म्हटलंय पाहूया। सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करीत आहे। मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रिपद दिलं, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली। त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली। त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले। इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले। 3 दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे। विचारधारा, ध्येय धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे वेगाने मार्गी लागावेत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली। यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखावणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल। आजही मी फक्त भूमिका घेतली आहे। सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास कामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे। यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल। अजित पवारांनी त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली। मात्र त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले आणि आता विरोधात असलेल्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली। त्यांनी किती व्हायरल केलं आणि किती आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ते काही ऐकणार नाही। आणि त्याच्यामुळे अजितदादांनी जे काही पत्र लिहिलं असेल तरी ते अजितदादाला जनता आता माफ करणार नाही, ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे, विकासासाठी मोदींकडे गेलो। आता बहुतेक अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा समुद्रात डुबकी मारून स्कुबा ड्रायव्हिंग करावं लागेल, कारण ते सगळे मोदीचे फॉलोअर्स आहेत। मोदी जे करतील ते त्यांना करावंच लागेल ना। अजित पवारांनी पत्राच्या माध्यमातून त्यांच्या भावना राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत। मात्र त्यांच्या भावना जनतेपर्यंत पोहोचवल्या का हे येणारी निवडणूकच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।